शेतकरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ। 250 शेतकरींना पेरणीसाठी दिले कापूस, तूर बियाणे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडला आहे। या खरीप हंगामात शेतकरींकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाही, त्यामुळे शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला होता। परंतु शेतकरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली आहे। आज एकाच दिवशी 3 एकर शेती असलेल्या 250 शेतकरींना पेरणीसाठी कापूस, तूर बियाणे दिले। या हंगामात 750 शेतकरींना बियाणे वाटप करण्याचा मनसेचा मानस आहे। मागील 10 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याचा दिलासा शेतकरींना मिळत आहे। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीनं गेल्या 15 वर्षापासून अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मनसे दरवर्षी प्रति 3 एकराचं बियाणं या ठिकाणी वाटप करत असते। त्यामध्ये कॉटन आणि तूर हे प्रमुख उत्पादनं जे शेतकऱ्यांचं विदर्भातलं आहे, त्याची मदत मनसे हे सर्व शेतकऱ्यांना करत असते। मनसेच्या वतीनं हा उपक्रम राबवत असताना जे खरं गरजवंत शेतकरी आहे त्यांची निवड करून जवळपास 500 ते 1000 शेतकरी दरवर्षी मनसे या प्रकारची मदत हे प्रत्येक शेतकऱ्यांना करते।